नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा उपयोजित इतिहास हे प्रकरण आज आपल्याला पाहायचं आहे. नमस्कार. प्रकरण 3 उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहासाची संकल्पना सुरुवातीला आपण पाहूया. इतिहास म्हणजे केवळ मानवी जीवनाच्या प्रगतीचा आलेख न राहता आज हा विषय आधुनिक काळातील एक महत्त्वपूर्ण असा उपयोजित विषय म्हणून सर्वमान्य झाला आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना आपल्याला असे दिसते की यात सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, कला व स्थापत्य विकास ही क्षेत्रे आहेत. म्हणजे इतिहास फक्त गतकाळाची माहिती असं न राहता त्याचा आयाम खूप विस्तारलेला आहे आणि मुळामध्ये भूतकाळातील घटनांसंबंधीच्या ज्ञानाचा वर्तमानात आणि भविष्यकाळात समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार उपयोजित इतिहासामध्ये केला आहे. अर्थात उपयोजित इतिहास या संकल्पनेसाठी जनांचा इतिहास हा पर्यायी शब्दप्रयोग वापरला जातो आणि इतिहासाचा संबंध वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे उपयोजित क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय असं म्हटलं जातं. आता इतिहासविषयी काही गैरसमज आपल्यामध्ये आहेत की इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी व इतिहासाच्या अभ्यासकांसाठीच असतो. दैनंदिन जीवनात इतिहासाचा उपयोग नसतो. आर्थिक उत्पादन क्षेत्रांशी इतिहासाचा संबंध नसतो. इतिहास म्हणजे फक्त राजे व राजकारण, युद्धे यांची माहिती असं इतिहासाविषयी म्हटलं जातं. परंतु याहीपेक्षा इतिहास खूप वेगळा आहे, खूप रंजक आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. आपल्याला खरोखर मानवाच्या उत्क्रांतीचं माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्याला इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. अगदी विज्ञानात सुद्धा इतिहासाची आवश्यकता असते, गणितात सुद्धा इतिहासाची आवश्यकता असते, आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते. अगदी मजेशीर गोष्ट आपण ज्या लहानपणीच्या आठवतो किंवा माझ्या आयुष्यात घडलेल्या ज्या विविध गोष्टी आपण इतरांना सांगतो तो म्हणजे सुद्धा इतिहासच आहे. त्यामुळे हे जे गैरसमज आहेत की इतिहासकारांसाठी व अभ्यासकांसाठी आहे, जीवनात उपयोग काही नसतो, उत्पादन क्षेत्रांशी काही संबंध नाही, युद्धे आणि माहिती एवढंच म्हणजे इतिहास नाही, तर आपल्याला इतिहासाच्याद्वारे भविष्यकाळाची वाटचाल कशी करायची आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर सामाजिक उपयुक्ततेचे जे निर्णय आहेत ते निर्णय घेणं मला शक्य होईल. वर्तमानातील सामाजिक जे आव्हान आहेत त्या आव्हानांच्या संदर्भामध्ये कोणत्या उपाययोजना करायच्या आहे ते पाहता येईल. भविष्यकाळाची वाटचाल करता येईल आणि भूतकाळातील अनुभवातनं मला शिक्षण घेता येईल. त्या अनुभवाचा उपयोग करून मला माझं वर्तमान सुसह्य करता येईल, आनंददायी करता येईल. आणि म्हणूनच आपल्याला इतिहासाचं महत्त्व आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता इतिहासाच्या संशोधन पद्धती आणि त्याची उपयुक्तता, मुळामध्ये त्याच्या अगोदर आपल्याला 1-2 गोष्टी पाहायच्या आहेत की उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात सामान्यांचा सहभाग कशा पद्धतीनं. तर संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना पर्यटक भेटी देतात, रादर आपणही भेटी देतो. सहलीला जाणं जे आहे ते थोडक्यात असं आहे की फक्त सहल म्हणजे मजा, रिसॉर्टला जाणं नव्हे, तर एखादं प्राचीन स्थळ असेल, एखादं देऊळ असेल, एखादं संग्रहालय असेल, ज्याला म्युझियम असेल, तिथेही आपण भेट देऊ. त्यामुळे पर्यटनामुळे लोकांच्या मनामध्ये इतिहासाची आवड निर्माण होते. इतिहासाच्या संशोधन पद्धतीचा अन्य विषयाशी उपयुक्तता. आता इतिहासाच्या संशोधन पद्धतीचा आपल्याला विचार करायचा आहे की त्याच्यामध्ये विषय कोणते आहेत आणि त्या संशोधन पद्धतीची उपयुक्तता कशा पद्धतीची आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तत्त्वज्ञान, त्यामध्ये इतिहासाच्या संशोधन पद्धती आणि अन्य विषयातील त्याची उपयुक्तता याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वेगवेगळे विषय आहेत, तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे आणि व्यापार. यामध्ये आपल्याला ही पद्धती कशा पद्धतीची उपयुक्त आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. तत्त्वज्ञानाच्या संदर्भामध्ये तत्त्वज्ञान ही विज्ञान व सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते आणि वैचारिक परंपरा व त्याची वाटचाल यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास हा आवश्यक आहे. त्यानंतर विश्वाचा शोध घेताना समाजाने
जगाच्या उत्पत्तीसाठी असणाऱ्या कथा, देवदेवतांच्या कथा, मिथके, त्यांच्या कल्पना, देवदेवतांचे पूजाविधी याचे विचार त्या ठिकाणी मांडले गेलेले आहेत किंवा त्या विचारांची बीज या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला आढळतात. मानवी शाखेतील विविध सिद्धांत, या सिद्धांतांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला तत्त्वज्ञान हा विषय आवश्यक आहे. दुसरा आहे विज्ञान. विविध वैज्ञानिक शोध, सिद्धांत यांचा कालक्रम व त्यामागची कारण परंपरा शोधण्यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. विज्ञानाचा उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनातही तो होत असतो. त्यानंतर तंत्रज्ञान. वेगवेगळ्या विषयामध्ये तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. विज्ञानामध्ये पण आहे, तत्त्वज्ञानामध्ये पण आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, स्थापत्य इत्यादी या क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी इतिहास अभ्यासावा लागतो. दगडी हत्यारे म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीपासून जर आपल्याला बघायचं असेल तर दगडी हत्यारे तयार करण्याच्या स्थापनेपासून चाकाच्या शोधापर्यंत किंवा नंतर आत्ता अगदी कालच्या मंगळ मोहिमेपर्यंत सगळं प्रगत झालेलं तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते किंवा त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यात अधिकाधिक लोकांचा संबंध येत गेला. त्यातून परस्परातील व्यवहाराचे क्षेत्र हे विकसित होत गेले. बाजार, व्यापार किंवा बाजाराचं स्वरूप, व्यापाराचं स्वरूप, त्यामागची मानवाची नाती, समाजरचना कशा पद्धतीनं बदलत गेली याचा विचार, या बदलामध्ये सामाजिक रचना, सांस्कृतिक जडणघडण या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो किंवा ती कशी बदलत गेली हे आपल्याला इतिहासामुळे माहीत होतं, कळतं. सामाजिक रचना, सांस्कृतिक जडणघडण, अर्थव्यवस्था, आर्थिक व्यवस्था इत्यादी विषयांचा इतिहास समजून घेण्यासाठी उद्योग आणि व्यापार या विषयाचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे.